नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सप्लेनिंग फिजिक्स बाय सागर हिंगे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 2 या मेजरमेंट या टॉपिक्सवरील एक्झरसाइज 2 सॉल्व करणार आहोत. तर बघा, पहिला प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. द फंडामेंटल युनिट हॅज सेम पॉवर इन द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन अँड विस्कॉसिटी. क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चनमध्ये असं विचारलं आहे की ज्यावेळेस तुम्ही सरफेस टेन्शन आणि विस्कॉसिटीचे डायमेन्शन फाइंड आउट करणार आहे, त्या डायमेन्शनमध्ये मग ते डायमेन्शन आपण मास, लेंथ आणि टाईमच्या फॉर्ममध्ये फाइंड आउट करत असतो. मग दोन्ही डायमेन्शन फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या फिजिकल किंवा फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर सेम येईल. ओके, तर कशा पद्धतीने सॉल्व करणार आहे तो बघा अगोदर. मग आता आपण स्टार्ट करूयात. सुरुवातीला आपण सरफेस टेन्शनची डायमेन्शन फाइंड करूयात. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला बघा, फोर्स अपॉन लेंथ. काय फॉर्म्युला आहे? फोर्स अपॉन लेंथ. मग फोर्स त्याची डायमेन्शन तुम्हाला माहीतच आहेत, m1 L1 T⁻⁻2 डिवाइड बाय लेंथची डायमेन्शन काय येईल? L1. मग आता हे जर आपण इक्वली राईट जर केलं तर डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन तुम्हाला मिळेल, दॅट इज इक्वल टू m1. आता बघा, हा L जो आहे तो वरती जर नेला तर -1 होईल याची पॉवर. -1 आणि हा +1 किती होईल? न्यूमरेटरचा L1 आणि डिनॉमिनेटरचा L⁻⁻1 याची पॉवर होऊन जाईल लेंथची पॉवर 0. लक्षात येते तुमच्या? L1 आणि L-1, 1 - 1 0. ओके, तर अशा पद्धतीने लेंथची पॉवर झाली 0. नंतर टाईम ॲट इट इज T⁻². आता हे दिस इज द डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आता आपल्याला पुढच्या फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन फाइंड आउट करायची. पुढची फिजिकल क्वांटिटी दॅट इज अ विस्कॉसिटी. मग विस्कॉसिटीचा फॉर्म्युला बघा, फोर्स अपॉन एरिया इंटू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. ओके, मग आता फोर्सची डायमेन्शन आपण आत्ताच दिली, ती परत एकदा राईट करूयात. फोर्सची डायमेन्शन m1 L1 T⁻². नंतर न्यूमरेटर आणखी टर्म लेंथची डायमेन्शन परत L1 डिवाइड बाय एरिया L2 व्हेलॉसिटी L1 T⁻⁻1. आता हे आपण इक्वली राईट जर केलं, डायमेन्शन ऑफ विस्कॉसिटी इज इक्वल टू मिळेल आपल्याला बघा मास m1च, कारण दुसरा m नाहीच आहे. आता L बघा, न्यूमरेटरला L1 किती होईल? L2 किती झाला तुमचा? L2. मी इकडे राईट करतो बघा, L2. नंतर डिनॉमिनेटरला किती आहे? L2 आणि L3 म्हणजे किती झाला? L⁻3. हा L⁻3 वरती जर गेला किती होईल? -3. न्यूमरेटरला जर नेला पण किती झाला? -3. मग 2 - 3 किती होईल? -1. म्हणजे लेंथची पॉवर किती आली? -1. आता राहिला टाईम न्यूमरेटरला परत किती आहे? T⁻² आहे आणि डिनॉमिनेटरला किती आहे? T⁻⁻1. मग हा -1 तो अपवर्डला जर नेला किती होईल? +1. मग T⁻² +1 किती झाला? T⁻⁻1. मग आता ही डायमेन्शन झाली कोणाची? विस्कॉसिटीचे. आणि इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जर आपण कम्पेअर केलं तर याच्यापैकी कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर सेम आहे? तर मासची आणि मासची पॉवर 1 आहे. लेंथची पॉवर इथं मॅच होत नाही, टाईमची पण पॉवर मॅच होत नाही. म्हणजे कशी पॉवर सेम आहे? मास. म्हणून ऑप्शन तुमचं ह्या ऑप्शनचं फर्स्ट इज करेक्ट. ओके, आता आपण प्रॉब्लेम नंबर 2 कडे जाऊयात. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये काय म्हटलं बघा, द इक्वेशन ऑफ वेव्ह इज गिवन बाय, ओके, द इक्वेशन ऑफ वेव्ह is given by y is equal to a sin omega x upon v minus k, where omega is angular velocity and v is the linear velocity. v काय आहे तुमची? linear velocity. मग आपल्याला डायमेन्शन कसे विचारले? डायमेन्शन ऑफ k. ओके, मग आता बघा, आपण जर ह्या इक्वेशनमध्ये जर बघितले, ह्या इक्वेशनमध्ये, तर ह्या इक्वेशनमध्ये हा जो पार्ट आहे बघा, दिस पार्ट x अपॉन v चा पार्ट. ओके, दिस पार्ट x अपॉन v चा पार्ट दिसते तुम्हाला. ह्या पार्टमध्ये x अपॉन v मायनस k ही टर्म दिलेली. बघा काय टर्म दिली? x अपॉन v मायनस k ही टर्म दिलेली, बरोबर नाही? मग आता इथं हे आपण जर समजून जर घेतलं व्यवस्थित पद्धतीने, x अपॉन v मायनस k हे जर समजून जर घेतलं
तर आपल्या याच्यावरून अशा पद्धतीने लक्षात येते की एक्स अपॉन व्ही मायनस के, याचा अर्थ एक्स अपॉन व्हीचे डायमेन्शन आणि केचे डायमेन्शन सेम असले पाहिजेत. कशावरून? अकॉर्डिंग द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतं? तुम्ही सेम डायमेन्शन असलेल्या क्वांटिटीचीच काय करू शकतात? ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतात. बरोबर की नाही? मग आता एक्स अपॉन व्ही मायनस के यांची काय झाली? सबट्रॅक्शन झाली. याचा अर्थ काय? इथे जो एक्स अपॉन व्ही आणि के ह्या दोघांची डायमेन्शन कशी असली पाहिजे? एकसारखे असले पाहिजे. म्हणून मी असं राईट करायला पुढे. सो सिम्पल, दॅट इज dimension of x upon v mine is equal to dimension of k. आपण कशी डायमेन्शन फाइंड करायची? तर के ची डायमेन्शन फाइंड आउट करायची. बरोबर की नाही? कशी डायमेन्शन फाइंड आउट करायची? के ची. डायमेन्शन ऑफ के इज इक्वल टू मग आता डायमेन्शन ऑफ एक्स अपॉन व्ही, एकची डायमेन्शन काय येईल? L1. व्हीची डायमेन्शन काय येईल? व्हिलॉसिटी आहे t⁻⁻1. ओके. मग आता हे जर केलं L1 गेट कॅन्सल, म्हणजे काय राहील? फक्त t⁻1. देअरफॉर डायमेन्शन ऑफ के काय मिळेल मग आपल्याला? ओनली टी मिळेल किंवा T1 मिळेल. बरोबर की नाही? हा t⁻1 वरती घेतला की झाला +1. मग आता इथं ऑप्शन काय येईल? ऑप्शन येईल तुमचं सेकंड ऑप्शन. आता प्रॉब्लेम नंबर 3कडे जाऊयात. प्रॉब्लेम नंबर 3. आता प्रॉब्लेम नंबर 3मध्ये काय म्हणले ते अगोदर आपण समजून घेऊयात. ओके. प्रॉब्लेम नंबर 3. द टाइम डिपेंडन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी P इज गिवन बाय P इज इक्वल टू P0 एक्सपोनेन्शियल. ओके. P0 exponential alpha t square where alpha is constant and time is t is time. करेक्ट constant alpha. अल्फाचे आपल्याला आन्सर राईट करायचे. डायमेन्शनलेस हॅज डायमेन्शन ऑफ t⁻², हॅज डायमेन्शन ऑफ p, हॅज डायमेन्शन ऑफ t⁻². तर बघा याचं डायमेन्शन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल. मग आपण अशा पद्धतीने म्हणूया तिथे. सो p इज इक्वल टू P0 एक्सपोनेन्शियल ऑफ अल्फा इंटू t². आता बघा कोणतंही आपण फिजिकल इक्वेशन राईट करत असताना त्या इक्वेशनची पॉवर नेहमी कॉन्स्टंट असते. म्हणजे इथं अल्फा मायनस अल्फा t² याची पॉवर कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे आपण इथं असं लिहू शकतो अल्फा t इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि ह्या कॉन्स्टंटलाच मी काय म्हणेल? 1 म्हणतो. म्हणजे अल्फा t² इज काय झाला माझा? 1 झाला. मग मी अल्फा इज इक्वल काय राईट करणार? 1/t². आता याची डायमेन्शन फाइंड आउट करायचे. सो डायमेन्शन ऑफ अल्फा इज इक्वल टू काय येईल? 1/t². दॅट इज इक्वल टू हा t² डिनॉमिनेटरला घेतला डिनॉमिनेटरचा काय होईल? t⁻². डायमेन्शन ऑफ अल्फा किती आला? t⁻² आला. म्हणजे ऑप्शन कोणतं तुमचं करेक्ट आहे? सेकंड ऑप्शन विल बी करेक्ट. आता आपण प्रॉब्लेम नंबर 4कडे जाऊयात. प्रॉब्लेम नंबर 4. काय म्हटलं का प्रॉब्लेम नंबर 4मध्ये? The density of wood is 0.5 gram per cc in CGS system of the unit. The corresponding value in MKS system. तर आपल्याला डेन्सिटी ऑफ वूड दिलेली आहे. डेन्सिटी ऑफ वूड दॅट इज रो इज इक्वल टू डेन्सिटी रो दाखवतो मी 0.5 ग्रॅम पर cc. आणि हे कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला? MKSमध्ये. मग आपल्याला माहीत पाहिजे 1 ग्रॅम हे CGS युनिट जर SI मध्ये कन्वर्ट केलं की MKSमध्ये कन्वर्ट केलं तर ग्रॅमचं kgमध्ये कन्वर्ट होतं. काय होईल? 10⁻³ kg. आणि cc म्हणजे काय? क्युबिक सेंटीमीटर. सेंटीमीटरचा क्यूब. cc म्हणजे काय? दॅट इज cc इज इक्वल टू सेंटीमीटर क्यूब. आणि तुम्हाला माहिती आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. मग आता हे दोन व्हॅल्यू जे आहेत सेंटीमीटरची व्हॅल्यू ओके आणि 10⁻1 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ kg हे आपण ह्या युनिटमध्ये सबस्टिट्यूट करूयात. हेच कन्वर्ट कशामध्ये होईल? SI मध्ये. म्हणजे कसं येईल बघा 0.5 इंटू 10⁻³ ग्रॅम्स म्हणजे kgमध्ये केलं kg अपॉन cc 1 सेंटीमीटर. मग सेंटीमीटरचं क्यूब आहे म्हणजे तर मीटरमध्ये कन्वर्ट करायचे. मग 1 सेंटीमीटर सो 10⁻² त्याचं काय होईल? क्यूब होईल. आता हे किती मिळेल आपल्याला? इथं जर आपण बघितलं तर ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला 0.5 इंटू 10⁻³
आता डिनोमिनेटर किती झाला -2 इंटू -3 -6, तो न्यूमरेटर नेला तर +6, म्हणजे फायनली किती होईल 0.5 इंटू 10⁻³ ओके. मग फायनल काय मिळेल तुम्हाला 500. दिस इज युअर ऑप्शन. मग 500 ऑप्शन कोणतं आहे तर प्रॉब्लेम ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी करेक्ट. आता जाऊयात प्रॉब्लेम 5कडे. 5th नंबरचा प्रॉब्लेम काय आहे ते आपण इथं बघूयात. आता बघा आपण प्रॉब्लेम नंबर 5मध्ये प्रॉब्लेम नंबर 5 समजून घेऊयात. अगोदर काय म्हणले, इन पर्टिक्युलर सिस्टीम द युनिट ऑफ लेंथ, मास, टाइम are chosen to be 10 centimeter, 10 gram and 0.1 second respectively. आणि पुढं असं म्हटलं आहे द युनिट ऑफ फोर्स इन द सिस्टीम इज इक्वल टू. तर आपल्या सगळी ऑप्शन ही न्यूटन्समध्ये दिलेली बघा. म्हणजेच आता इथं अगोदर आपल्या गिवनमध्ये काय काय दिलं आहे ते आपण राईट करूयात. गिवनमध्ये आपल्याला दिलेले आहेत लेंथ दिलेली आहेत, बरोबर नाही. लेंथ किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर. मग सेंटीमीटर्स कन्वर्जन मीटरमध्ये करूयात, म्हणजे 10 इंटू 10⁻² काय येईल मीटर. कारण तुम्हाला माहिती आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. पुढची टर्म दिली मास. मास किती दिले आहेत 10 ग्रॅम दिले आहेत. ग्रॅमचं कन्वर्जन कशामध्ये के जीमध्ये, 10 इंटू 10⁻³ kg. काय झालं तुमचं मास झालं. आणि आता टाईम दिला आहे तुम्हाला, किती दिला आहे 0.1 सेकंड. मग आता आपल्याला फोर्स किती येईल असं विचारलं त्यांनी. मग आता बघा फोर्स त्याचं डायमेन्शन जर फाइंड आउट केले आपण, ओके, तर डायमेन्शन ऑफ फोर्स तुम्हाला माहीतच आहेत. हे m1 L1 T⁻² आहेत. ओके, म्हणजे आपण असं राईट करू शकतो m इंटू L आपण T². आता इथे ह्या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. m किती दिला आपल्याला 10 इंटू 10⁻³ बरोबर नाही. नंतर लेंथ किती दिली बघा. लेंथ आपल्याला दिली 10 इंटू 10⁻². आता हे मी डायरेक्ट SI मध्ये राईट करते -2 डिवाइड बाय T², 0.1 त्याचा स्क्वेअर. 0.1 कसं राईट करू शकतो बघा आपण 0.1 दॅट इज 1/10, 10⁻⁻1 राईट करू शकतो. मग 10⁻⁻1 त्याचा काय होईल स्क्वेअर. आता हे जर कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर बघा इथं 10 10 आणि 10⁻² काय होऊन जाईल कॅन्सल. कसा 10 इंटू 10 10⁻², 2 आणि -2 कॅन्सल, म्हणजे न्यूमरेटर किती राहिला 10⁻³ राहिला फक्त. डिनोमिनेटर किती येईल 10⁻². मग हा डिनोमिनेटरचा 10⁻² अपवर्डला जर डिनोमिनेटरला न्यूमरेटरला जर घेतलं तर 10⁻³ इंटू 10⁻², म्हणजे फायनली तुम्हाला काय मिळेल फोर्स इज इक्वल टू 0.1 10⁻⁻1 ना 10⁻⁻1 न्यूटन. म्हणजेच किती मिळेल दॅट इज इक्वल टू 0.1 न्यूटन. ओके, दिस इज आन्सर. म्हणजे तुम्हाला फोर्स किती मिळाला फोर्स किती मिळाला 0.1 न्यूटन्स मिळालं. लक्षात ना हे कॅल्क्युलेशन तुमच्या डायमेन्शन ॲनालिसिसवरून आपण हे आन्सर फाइंड आउट केलं. आता प्रॉब्लेम नंबर नेक्स्टकडे जाऊयात आपण. पुढच्या प्रॉब्लेमकडे काय म्हटलं बघा 6मध्ये, फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स चूज द पेअर डज नॉट हॅव आयडेंटिकल डायमेन्शन. म्हणजे आपल्याला अशी पेअर चूज करायची की ज्या पेअरचे डायमेन्शन आयडेंटिकल म्हणजे एकसारखे नाहीत असं इथं आपल्याला मिनिंग घ्यायचं. ओके, सो 1 बाय 1 आपण इथं बघूयात कोणत्या क्वांटिटीचे डायमेन्शन सेम नाहीत. ओके, आता त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी नोन असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही हे आन्सर फाइंड आउट करू शकतात. मग आता बघ कशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. मग आता इथं आपण समजून घेतलं पहिलं ऑप्शन दिलं आपल्याला इम्पल्स आणि मोमेंटम. इम्पल्स, आता इम्पल्स I आणि मोमेंटम P. आता I आणि P या दोघांचे डायमेन्शन सेम आहे का तर ह्या दोघांचे डायमेन्शन सेम आहे. का बरं सेम आहे कारण इम्पल्सचा इम्पल्स इक्वल टू ए चेंज ऑफ मोमेंटम हा फॉर्म्युला आहे बघा तुम्हाला येईल पुढे. मग आता इम्पल्स इक्वल टू डायरेक्टली चेंज ऑफ मोमेंटम जर असेल
तर अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ओके सेम म्हणजे फिजिकल इक्वेशन कधी करेक्ट असेल तर त्याचे दोन्ही साईड LHS आणि RHSची डायमेन्शन जर सेम असेल तर म्हणजे I इज इक्वल टू डेल्टा पी असं आपल्याला इक्वेशन नोन आहे जे तुमचं न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ह्या चॅप्टरमध्ये हे इक्वेशन होईल तर त्यानुसार पहिलं ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे आता सेकंड ऑप्शनमध्ये बघा वर्क अँड एनर्जी सेकंड ऑप्शनकडे गेलो आपण वर्क अँड टॉर्क असं म्हणलं वर्क अँड टॉर्क तर वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ओके अँड टॉर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू पोझिशन वेक्टर आर आता फोर्स आणि डिस्प्लेसमेंट फोर्स कशामध्ये मेजर करतो न्यूटन आणि सेकंडमध्ये आणि इकडं पण टॉर्क कशामध्ये मेजर करणार न्यूटन आणि मीटरमध्ये वर्क कशामध्ये न्यूटन मीटर कसं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट फोर्स न्यूटनमध्ये डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये इथं पण फोर्स न्यूटनमध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स आर जे आहे ते डिस्टन्स येते मीटरमध्ये म्हणजे दोन्हीचे युनिट सेम आहे याचा अर्थ काय दोन्हीचे डायमेन्शन सेम असणार आहेत ओके म्हणजे दोन्ही ऑप्शन काय आहेत सेम डायमेन्शनचे ऑप्शन आहेत तिसरं जाऊयात मोमेंट ऑफ इनर्शिया अँड मोमेंट ऑफ फोर्स ओके मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मोमेंट ऑफ आता बघा आपण फोर्थ ऑप्शन इथं जर बघितलं अँग्युलर मोमेंटम अँड प्लँक कॉन्स्टंट तर अँग्युलर मोमेंटम आणि प्लँक कॉन्स्टंट ह्या दोघांची डायमेन्शन सेम आहेत अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू MVR याचा हा फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला MVR आणि याचे डायमेन्शन जर तुम्ही कॅल्क्युलेट जर केलेत ओके फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तुम्हाला इथं डायमेन्शन मिळेल M1 L2 T⁻⁻1 ओके मास वेलॉसिटी तुम्ही आणि डिस्टन्सची फॉर्म्युला टाकली तर तुम्हाला अँग्युलर मोमेंटमची डायमेन्शन मिळेल दुसरा आहे प्लँक कॉन्स्टंट H याचा फॉर्म्युला एनर्जी अपॉन फ्रिक्वेन्सी इथं न्यू काय दाखवतो फ्रिक्वेन्सी आणि ही जर डायमेन्शन जर कॅल्क्युलेट केली तुम्ही एनर्जी अपॉन फ्रिक्वेन्सीची तर तुम्हाला ही डायमेन्शन मिळेल प्लँक कॉन्स्टंटची M1 L2 T⁻⁻1 आता तुम्ही जर बघितली इथं ह्या दोघांची डायमेन्शन कशी दिसतात तुम्हाला एकसारखे दिसतात म्हणून तुमचं फोर्थ ऑप्शन पण येणार नाही कारण का याचे पण डायमेन्शन कशी आयडेंटिकल आहे म्हणजे कोणाची डायमेन्शन आयडेंटिकल नाही मग फक्त थर्ड ऑप्शन सो थर्ड ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन आता आपण प्रॉब्लेम नंबर नेक्स्टकडे आता बघा प्रॉब्लेम नंबर 7मध्ये काय म्हटलं आहे आपल्याला इक्वेशन दिलं आहे फोर्स इक्वल टू इक्वेशन दिलं आहे फोर्स इक्वल टू काय म्हटलं बघा AT + BT² म्हटलं बरोबर नाही AT + BT² दिस फोर्स इक्वल टू AT + BT² आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार प्रत्येक टर्म जे इक्वेशन जे आहे त्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असतात सेम असतात म्हणजे आपण इथं असं राईट म्हणू शकतो ना की डायमेन्शन ऑफ F इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ AT इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ BT² ओके डायमेन्शन ऑफ BT² म्हणजे प्रत्येक टर्मची डायमेन्शन कशी इथं एकसारखीच असणार आहे तरच हे इक्वेशन करेक्ट आहेत आपल्या प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार याच्यामध्ये आपण हे फर्स्ट इक्वेशन एच डायमेन्शन फाइंड करण्यासाठी यूज करूयात आणि नंतर सेकंड इक्वेशन परत कोणतं एक इक्वेशन घेऊन सेकंड इक्वेशनमध्ये बीचे डायमेन्शन फाइंड करूयात मग पहिलं इक्वेशन सर असं म्हणेल मी F इज इक्वल टू AT मग A इज इक्वल टू काय येईल F/T मग डायमेन्शन ऑफ A मग डायमेन्शन ऑफ A काय होईल डायमेन्शन ऑफ A इज इक्वल टू Fचे डायमेन्शन फोर्स M1 L1 T⁻² आणि आपण टाईम T1 म्हणजे काय होईल बघा M1 L1 हा T न्युमरेटरला पाठवलं तर काय होईल -1 मग -2 -1 किती झाला -3 हे झालं तुमचे डायमेन्शन एचे ओके मग M1 L1 T⁻³ ऑप्शन नंबर 1 बघा तुम्ही ऑप्शन नंबर 1मध्ये काय दिले एचे डायमेन्शन करेक्ट दिले आता बीचे डायमेन्शन जर हे आले तर ऑप्शन 1 विल बी करेक्ट कारण बाकीचे कोणत्याच ऑप्शनमध्ये आपल्याला एचे डायमेन्शन हे दिलेले नाहीत मग आता बीचे डायमेन्शन आपण फाइंड करूयात परत तोच फॉर्म्युला आपण यूज करणार दॅट इज डायमेन्शन ऑफ F इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ आता BT² ओके मग इट सिंपल F इज इक्वल टू BT² मग B इज इक्वल टू F/T² मग डायमेन्शन ऑफ B
डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल काय होईल एफ अपॉन टी स्क्वेअर, बरोबर की नाही. एफचे डायमेन्शन तुम्हाला माहिती काय आहेत M1 L1 टी रेज टू -2 आपण टी स्क्वेअरचे डायमेन्शन T2. हा T2 जो आहे डिनॉमिनेटर तो न्यूमरेटरला गेला तर -2 होईल. मग इथला न्यूमरेटरचा -2 आणि डिनॉमिनेटरचा प्लस वरती गेलेला -2 -4 होऊन जाईल. म्हणजे फायनल डायमेन्शन काय मिळेल बीचे M1 L1 टी रेज टू -4. मग आता कोणत्या ऑप्शनमध्ये बघा पहिल्या ऑप्शनमध्ये आहे का आहेत, मग तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. ओके, आता पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊयात आपण. प्रॉब्लेम नंबर 8 काय म्हणले बघा. आता प्रॉब्लेम नंबर 10 बघूयात. 8, 9, 10 आपण 8, 9 घेतला नाही कारण त्या टाईपचे प्रॉब्लेम आपण वरती समजून घेतलेले आहे. आपण 10 प्रॉब्लेम नंबर घेतो बघा. याच्यामध्ये काय म्हणले बघा, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी इज युनिटलेस, व्हेलॉसिटी ग्रेडियंट, प्रेशर ग्रेडियंट, डिस्प्लेसमेंट ग्रेडियंट, फोर्स ग्रेडियंट. आता बघा अगोदर याच्यामध्ये कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं की ग्रेडियंट म्हणजे काय. ग्रेडियंटमध्ये कोणती फिजिकल क्वांटिटी जर डिस्टन्सनुसार जर व्हॅरी होत असेल, डिस्टन्स मग काही इन टर्म्स ऑफ वाय, इन टर्म्स ऑफ झेड, या कॉर्डिनेटनुसार जर व्हॅरी होत असेल तर त्याला म्हणायचं ग्रेडियंट. आता बघा व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, व्हेलॉसिटी व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. म्हणजे काय पहिल्यामध्ये डी पहिल्या ऑप्शननुसार डी अपॉन DX याला म्हणलं तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता ऑब्वियसली इथं काय मिळालं तुम्हाला युनिटलेस मिळाले. लक्षात आलं का. सेकंड क्वांटिटी जर घेतली प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय होईल चेंज ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. ओके, हा झाला प्रेशर ग्रेडियंट. हे पण काय मिळेल तुम्हाला युनिटलेस मिळणार नाही, याचा पण युनिटच मिळेल तुम्हाला. ओके, नंतर तिसरी टर्म बघा डिस्प्लेसमेंट अपॉन ग्रेडियंट म्हणजे डिस्प्लेसमेंट DX अपॉन डिस्टन्स DX म्हणजे काय मिळेल तुम्हाला युनिटलेस मिळेल. कारण का डिस्टन्स अपॉन डिस्टन्स काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल आणि हे मिळेल तुम्हाला युनिटलेस. म्हणून ऑप्शन नंबर 3 विल बी करेक्ट. ओके, ग्रेडियंट लक्षात ना. ग्रेडियंट म्हणजे काय द फिजिकल क्वांटिटी विच व्हॅरी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. मग एखादी क्वांटिटी युनिटलेस कधी असते तर अपवर्डची टर्म आणि डिनॉमिनेटरची टर्म जर एकसारखी असेल, त्याची डायमेन्शन जर एकसारखी जर असेल तर ती काय होऊन जाते युनिटलेस होऊन जाते. तर इथं फक्त थर्ड ऑप्शनमध्ये काय होईल डिस्टन्स अपॉन डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन डिस्प्लेसमेंट इज अ युनिटलेस. ओके, सो ऑप्शन 10 करेक्ट ऑप्शन इज अ 3. आता प्रॉब्लेम नंबर आपण 12 बघू. याच्यामध्ये म्हणलं आहे द डायमेन्शनलेस क्वांटिटी नेवर हॅज युनिट, ऑलवेज हॅज युनिट, मे हॅव युनिट, डज नॉट एक्झिस्ट. तर बघा याच्यामध्ये थर्ड ऑप्शन करेक्ट आहे मे हॅव युनिट. आता हे कसं काय बरोबर आहे ते समजून घेऊयात आपण. तर बघा एखादी क्वांटिटी डायमेन्शनलेस असेल, समजा आपण जर इथं अँग्युलर व्हेलॉसिटी जर घेतली किंवा अँगल ही क्वांटिटी जर घेतली तर अँगल इज इक्वल काय येतो रॅडियनमध्ये मेजर करतो आणि रॅडियनचे आपण डायमेन्शन मेजर करत नाही. रॅडियन किंवा अँगल काय डायमेन्शनलेस आहे पण रॅड काय त्याचं युनिट आहे. म्हणजे डायमेन्शनलेस क्वांटिटी अँगल पण तिचं युनिट काय आहे रॅड आहे. याचा अर्थ काय की डायमेन्शनलेस क्वांटिटीला सुद्धा काय असतं युनिट असतात. नेवर हॅज युनिट हे ऑप्शन चुकीचं येईल. ऑलवेज हॅज युनिट प्रत्येक वेळेस येईलच असं नाही. ओके, पण मे हॅव युनिट दिस हॅव द करेक्ट ऑप्शन. सो मे हॅव युनिट म्हणजे तिला युनिट असू शकतं. सो दिस इज अ थर्ड ऑप्शन विल ए करेक्ट ऑप्शन. आता आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे मग प्रॉब्लेम नंबर 14बद्दल चर्चा करूयात. प्रॉब्लेम नंबर 14मध्ये काय म्हटलं आहे बघा. तर प्रॉब्लेम 14मध्ये असं म्हटलं आहे द प्रेशर ऑफ स्क्वेअर प्लेट मेजर्ड बाय द मेजरिंग फोर्स ऑन द प्लेट अँड लेंथ ऑफ द sides of plate, the maximum error in the length force and length is respectively 4% and 2%. maximum error in the measurement of pressure. आपण समजा एक स्क्वेअर प्लेट दिली आणि ह्या स्क्वेअर प्लेट जिची साईड EL आहे आणि त्याच्यावरती आपण किती फोर्स अप्लाय करतोय F एवढा फोर्स अप्लाय करतोय. आणि मग त्यावेळेस फोर्स अप्लाय करत असताना ह्या फोर्समधला एरर दिलेला आपल्याला बघा. एरर किती दिला आहे फोर्समधला ΔF अपॉन F इज इक्वल टू 4% दिला आहे. आणि लेंथमधला ही जी साईड जी आहेत त्या साईड L याच्यामधला एरर दिलेला आहे तुम्हाला ΔL अपॉन L किती दिला हा 2% दिला आहे. किती दिला आहे 2%. मग आता इथं आपल्याला माहिती आहे प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग आता स्क्वेअर प्लेट आहे हिचा एरिया काय येईल L स्क्वेअर येईल. मग कोणता फॉर्म्युला यूज करणार युजिंग द प्रोपोगेशन एरर इन डिव्हिजन. हा जर फॉर्म्युला यूज केला तर प्रेशरमधला एरर काय येईल ΔP अपॉन P इज इक्वल टू ΔF अपॉन F प्लस L स्क्वेअर म्हणजे काय 2 इंटू ΔL अपॉन L. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या जर आपण
तर डेल्टा एफ आपण एफ किती दिला आहे 4% प्लस 2 इंटू डेल्टा एल आपण एल किती दिला आहे 2%. आता हे किती होईल बघा 2 2 जा 4 इंटू प्लस 4 किती झाला 8 म्हणजेच प्रेशरमध्ये एरर किती येईल 8%. ऑप्शन नंबर 4 विल बी करेक्ट. ओके, सो दिस इज अ सिम्पल सोल्युशन ऑफ दॅट प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम नंबर 15कडे जाऊयात आपण. प्रॉब्लेम नंबर 15. आता बघा आपल्या 15 प्रॉब्लेममध्ये काय म्हणलं आहे, द कॉपर स्फिअर इज हिटेड, द मॅक्झिमम पर्सेंटेज चेंज विल बी ऑब्झर्व इन. आता खाली आपल्याला जे 4 ऑप्शन दिले त्याच्यामध्ये सगळ्यात मॅक्झिमम चेंज कुठं होईल, पर्सेंटेज चेंज, रेडियस, एरिया, व्हॅल्यूम. आता आपण जर रेडियस घेतली तर रेडियस सिंगल क्वांटिटी. ओके, रेडियस जर घेतली तर काय डेल्टा आर आपण आर, याच्यामधला एरर स्फिअरसाठी. जर स्फिअरचा आपण एरिया जर घेतला तर एरियाचा फॉर्म्युला आहे 4πr². मग याचा जर एरर जर घेतलं तर एरियामध्ये एरर किती येईल, डेल्टा ए आपण ए इज इक्वल टू 2 डेल्टा आर आपण आर, कारण 4π कसं आहे कॉन्स्टंट आहे. नंतर आपण व्हॅल्यूम जर घेतलं तर व्हॅल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3πr³ आणि याच्यामध्ये एरर जर घेतलात तर डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू 3 इंटू डेल्टा आर आपण आर. म्हणजे आता बघा हे 3 इक्वेशन जर आपण कम्पेअर जर केलेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, सगळ्यात जास्त एरर कुठं दिसेल तुम्हाला तर व्हॅल्यूममध्ये. 3 इंटू डेल्टा आर आपण आर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 विल बी करेक्ट, व्हॅल्यूम. ओके, दिस इज सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 15. आता बघा आपल्याला प्रॉब्लेम नंबर 16 मध्ये म्हणलं आहे, सायंटिस्ट परफॉर्म एक्सपेरिमेंट इन ऑर्डर मेजर द सर्टन फिजिकल क्वांटिटी, टेक्स 100 ऑब्झर्वेशन. ही रिपीट्स सेम एक्सपेरिमेंट and takes 4 observation. By doing, the possible error remains same, the possible error is double, the possible error is half, the possible error reduced to the 1/4. आता बघा तुम्हाला माहिती आहे की आपण जेवढ्या मॅक्झिमम नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घेणार आहे, ओके, जेवढी मॅक्झिमम नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घेणार आहे तेवढा आपल्या रिझल्ट कसा येणार आहे, ॲक्युरेट येणार आहे, आणि तेवढी एरर कधी होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे रेडियस जेवढे तुम्ही नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घेणार तेवढी तुमची एरर काय होईल, रिड्यूस होईल. मग आता इथं रिड्यूस 100साठी जर आपण जर घेतली, 100साठी जर आपल्याकडं 100 ऑब्झर्वेशनसाठी जर आपली एरर x येत असेल तर 400साठी किती येईल तर x/4 येईल. लक्षात ना, 100 ऑब्झर्वेशन घेतले जर एरर जर येणारी एरर जर x असेल तर 400 ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर किती येईल, ती 1/4ने डिक्रीज होईल, x/4 येईल. म्हणजेच तुमचं 4th ऑप्शन विल बी करेक्ट, द पॉसिबल एरर इज रिड्यूस बाय 1/4. ओके, आता बघा प्रॉब्लेम नंबर 18. इफ द एरर मेजरिंग द डायमीटर ऑफ सर्कल इज 4%. ओके, आणि काय विचारलं मग आपल्याला, द एरर सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. सिम्पल आहे, डायमीटरमध्ये किती एरर्स आहे, एरर इन डायमीटर डेल्टा डी आपण डी म्हणेल मी, तो दिला आपल्याला 4%. कशामध्ये एरर फाईंड करायचं, सर्कमफरन्सला मी सी म्हटलो समजा, याच्यामध्ये एरर फाईंड करायचं, म्हणजे डेल्टा सी आपण सी आपल्याला फाइंड आउट करायचं. मग सर्कलचा सर्कमफरन्स असतो 2πr, बरोबर की नाही, ते असतो 2πr. मग रेडियस डायमीटरमध्ये कन्वर्ट केली तर तुम्हाला माहिती आहे रेडियस इक्वल टू हाफ ऑफ द डायमीटर, म्हणजे सी इक्वल टू काय 2π इंटू डी अपॉन 2 सिन्स आर इज इक्वल टू d/2. ओके, रेडियस इक्वल टू हाफ ऑफ द डायमीटर. मग आता हिटून जर आपण एरर जर फाईंड केला सर्कमफरन्समध्ये तर डेल्टा सी आपण सी काय होईल 2π/2, ही काय कॉन्स्टंट टर्म आहे, याचा एरर आपण फॉर्म्युलामध्ये यूज करणार नाही. मग डेल्टा सी डी आपण डी मिळेल, आणि डेल्टा डी आपण डी किती येईल तुम्हाला 4% आहे, म्हणून तुमचं ऑप्शन कोणतं येईल, थोडा ऑप्शन इज आहे करेक्ट. ओके, 18 नंबर प्रॉब्लेम. आता पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊयात आपण. प्रॉब्लेम नंबर 19 म्हणले बघा, 19 नंबरचा प्रॉब्लेम काय आहे ते, त्याचं सोल्युशन आपण इथे फाइंड आउट करूया. द व्हॅल्यूम ऑफ स्पियर इज 1.76 cm3. आणि पुढं असं म्हणलं आहे, the volume of 25 such sphere taking into account the significant figure. ओके, काय विचार बघा, तर आपल्याला एक व्हॅल्यूम ऑफ स्पियर दिलेलं आहे, ओके, आणि त्याचं व्हॅल्यूम दिलं आहे एका स्पियरचं 1.76 cm3. तर असे किती घेतले आपण 25 सच स्पियर, आणि त्याचं व्हॅल्यूम किती येईल ते सिग्निफिकंट फिगरमध्ये आपल्याला मेजर करायचं आहे. कशामध्ये मेजर करायचं आहे, आता बघा काय म्हणलं 19 प्रॉब्लेममध्ये, the volume of sphere is 1.76 cm, the volume of 25 such sphere taking account to the significant figure.
म्हणजेच काय दिलं आहे, एका स्पिअरचं व्हॅल्यूम किती दिलं आपल्याला 1.76 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती आहेत 3. म्हणजे फायनल ॲन्सरची सिग्निफिकंट फिगरसुद्धा किती आली पाहिजे 3 आली पाहिजे. ओके. मग आता बघा आपण हे कॅल्क्युलेशन करूयात. आता बघा 1.76 एका स्पिअरसाठी, मग असे 25, मग 25 स्पिअरसाठी जर आपण हे मल्टिप्लिकेशन जर केलं 25 6 150 बारो इज 15 25 7 175 प्लस 15 इज 190 बारो इज 19 25 1 ॲज 25 इंटू 19 इज 44. म्हणजे तुमचं टोटल व्हॅल्यूम झालं व्हॅल्यूम फॉर 25 स्पिअर व्हॅल्यूम 44. म्हणजे तुमचं इथं व्हॅल्यूम झालं व्हॅल्यूम फॉर 25 स्पिअर इज इक्वल टू किती येईल हे 44.00 सेंटीमीटर. आता आपल्याला करेक्ट सिग्निफिकंट फिगरमध्ये राईट करायचं, तर व्हॅल्यूम किती करेक्ट सिग्निफिकंटमध्ये 3 असेल. ओके. इन दिस वन म्हणून इथं आपला ऑप्शन काय येईल, व्हॅल्यूम ऑफ 25 स्पिअर इज 44.0 सेंटीमीटर क्यूब. मग आता असा ऑप्शन कोणत्या असा आन्सर कोणत्या ऑप्शनमध्ये, सेकंड नंबरच्या. सो सेकंड नंबर ऑप्शन विल बी करेक्ट. मग अशा पद्धतीने आपण ह्या चॅप्टरवरची सगळे डाऊट जे आहेत एक्झरसाइज 2वरचे सगळे डाऊट आपण इथे घेतलेले. काही प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यामध्ये सिमिलर टाईपची क्वेश्चन होती, त्या टाईपचे प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन अगदी 3-4 फक्त आपण त्याची सोल्युशन घेतली नाही. ती जरी तुम्हाला सॉल्व नाही झाली तर त्याचे तुम्ही मला डाऊट विचारू शकता, ते मी तुम्हाला डाऊट टाकेल. ओके. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. थँक्यू.